बिलाडी लपा योजना बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती. आम्ही ही योजना प्रपोज केली होती 1999 साली, परंतु सर्व प्रयत्न करत करत शेवटी 2008 मध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही भूमिपूजन सुद्धा केलं होतं. परंतु जमीन अधिग्रहण असेल, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल खामगावचा, याच्यामुळे अडचणी येत गेल्या आणि मग ह्या अडचणी सुटत नसल्यामुळे शेवटी आम्ही ठरवलं की या धरणाची उंची कमी करायची आणि खामगावचं पुनर्वसन न करता आपण उंची कमी करून काही गावं थोडं कमी होतील, परंतु वंचित राहणार नाही शेतकरी, म्हणून आम्ही याला 2024 आम्ही दुसरी मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर त्याचं संरक्षण भिंत बांधायची, जेणेकरून खामगावला त्याचे पाण्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मार्च 25 पर्यंत जवळजवळ 17,76,00,000चा खर्च आपण तिथे केलेला आहे. या बिलाडी लपाला 113 कोटी ची प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि हे 2 ते 3 वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. सर्वसाधारणपणे 830 हेक्टर पेक्षा जास्त जमीन पाण्याखाली येणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं बिलाडी असेल, नंदुरबार असेल, त्याच्यानंतर करसकोपे असेल, सुंदरते असेल, नवे असेल, या गावांना पाणी पुरवठा होणार आहे, सिंचनाचा लाभ मिळणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की खूप प्रलंबित प्रश्न सुटेल. राहिलेली जी गावं आहे खालची किंवा नंदुरबार तालुक्यातली पश्चिमेकडली गावं आहे, त्या गावांना सुद्धा आपण उकाईच्या बॅकवॉटर मधून पाणी उचलून पश्चिमेकडचा भाग 100% इरिगेशन होईल, याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आता बिलाडीचं काम पूर्ण झालं आहे, 2 ते 3 वर्षात ते काम पूर्ण होईल आणि जे उकाईचं बॅकवॉटर मधून आपण पाणी उचलणार आहे, त्या पाण्यासाठी आपण जे काही त्या ठिकाणी बोर करणार आहोत तापी नदीमध्ये किंवा जिथून आपण पाणी उचलणार आहोत, त्याची आपण गुजरात सरकारकडून परवानगी मागितली आहे आणि ती परवानगी मिळाली तर नंदुरबार तालुक्यातील जवळजवळ 64 गावांना शेतीसाठी पाणी मिळू शकेल. त्याचबरोबर अक्कलकोवा तालुक्यातील 32 गावांना आणि नवापूर तालुक्यातील 10 गावांना या सिंचनाचा लाभ होईल आणि त्यामुळे या प्रकल्पाला सुद्धा सर्वसाधारणपणे 900 पेक्षा जास्त कोटी खर्च लागेल आणि अशा पद्धतीने एक सिंचनाची सुरुवात चांगल्या रीतीने होईल आणि तिन्ही तालुक्यांना याचा फायदा होत असल्यामुळे निश्चितच उत्पन्नामध्ये त्याचा वाढ होईल आणि त्याचबरोबर रोजगाराचं सुद्धा या ठिकाणी संधी लोकांना मिळू शकेल. आम्ही आमच्या विकासासाठी आम्ही राजकारणामध्ये आलो आहे. या जिल्ह्याचा विकास व्हावा, इथल्या माणसाचा विकास व्हावा, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, याच्यासाठी आम्ही लोकांसाठी कामं करतो, लोकांच्या हिताची आम्ही कामं करतो आणि काय काम करतो हे आम्ही अगोदर सांगताना आमचं नियोजन हे आहे, हे करणार आहे, आम्ही सांगतो, त्याचं पत्र देतो आणि मंजूर होतं. मंजूर झालं होणार आहे किंवा झालं असल्या माहीत झाल्याबरोबर लोक पत्र देतात आणि त्याचं क्रेडिट घ्यायला पाहतात. मी मागेच म्हणत होतो की तापी सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष झाले त्यावेळेला ते आम्ही असं करू तसं करू, त्यावेळेला मी म्हटलं होतं ज्या माणसाला फावडा सुद्धा विकत घ्यायची परवानगी नाही त्या महामंडळामध्ये, तो माणूस विकासाच्या गोष्टी, पाटाच्या गोष्टी, धरणांच्या गोष्टी करायच्या, त्याने त्या महामंडळाचं उपाध्यक्ष त्यांना काहीही केलं नाही. आणि आता
आम्ही प्रकाश बुराईचा प्रकल्प असेल त्याला मान्यता मिळवून दिली, त्याचं टेंडर फायनल करायला लावलं, त्याचं काम सुरू झालं, तेव्हा आम्ही पत्र दिलं म्हणून झालं. अरे पत्र गण देतात, पत्र द्यायची लोकांना हौस असते, पण त्याचा पाठपुरावा करायचा, मनापासून करावं याची इच्छा कधी नसते. एखादं उदाहरण, हे माणसं जे बोलतात त्याने एखादं उदाहरण सांगावं की आम्ही पत्र दिलं ना, खरोखरच लोकांच्या हिताच्या कामासाठी आम्ही प्रयत्न केला. म्हणून अशा लोकांचा किती काय म्हटलंय, लोक विश्वास ठेवत नाही, लोकांना माहित आहे कोण विकास करतं. त्याच्यामुळे असे पत्र देणारे गण निर्माण झाले जरी असले तरी हे काम कोण करतं हे लोकांना विश्वास आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. बुराईचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये पाईपलाईन टाकायची मंजुरी पहिलीच मिळालेली आहे, त्याच्यामुळे पाईप टाकण्याचं काम वेगळं सुरू आहे. त्याच्याच बरोबर उकाईचं पाणी म्हणजे तापी नदीचं पाणी उचलून आपण पहिला स्टेप आहे निंबेलचं धरण बांधतोय, त्या धरणामध्ये टाकणार आहोत. तर त्याच्यामुळे आता तिथे धरणाचं काम सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे तो पहिला टप्पा होईल. नंतर दुसरा टप्पा शनी मांडवजवळ होणार आहे, तर त्या ठिकाणी आपण पाणी टाकायला ह्याची मंजुरी झाल्यानंतर त्याची मंजुरी मिळेल आणि पाईपलाईनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की कदाचित या वर्षभरात किंवा पुढच्या वर्षापर्यंत पूर्वेकडील सर्व आमच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ त्यांना मिळेल. विरचक धरण हे खरं तर आम्ही नंदुरबार शहराला पाणी पुरवठा व्हावा, पुरेसा व्हावा म्हणून आम्ही त्या बांधकामाला आदिवासी खात्याने मान्यता दिली होती. ते धरण बांधलं गेलं, पण कालांतराने त्या धरणावरून शेतीच्या सिंचनासाठी पाणी राखीव झालं, काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव झालं आणि शहर पण झपाट्याने वाढलंय. त्याच्यामुळे पाण्याची जी रिक्वायरमेंट आहे शहराची तीही वाढली आणि या सर्व गोष्टीमुळे आज त्या ठिकाणी जे विरचक धरणामध्ये पाणीसाठा आहे, तो पाणीसाठा पाऊस जर कमी पडला तर मी सांगितलं शेतीला असेल, विरचक धरणाच्या आजूबाजूचे गावं असतील किंवा नंदुरबार शहराला पाणी पुरवठा पुरेसा होत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही काही दुसरे उपाय सुरू करायचे ठरवले. त्याच्यामध्ये एक उपाय म्हणून आम्ही नंदुरबार शहराला जेव्हा पाण्याची गरज पडेल त्यावेळेला आम्ही तापी नदीवरून पाणी द्यायचं नियोजन सुरू केलेलं आहे.